हॅलो डिअर स्टुडंट, आजचा जो टॉपिक आहे यूज ऑफ ॲज सुन ॲज, नो सुनर दॅन, हार्डली व्हेन. वाक्य रूपांतर याला त्याला म्हणतो आपण. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. ॲज सुन ॲज, नो सुनर दॅन आणि हार्डली व्हेन याचा उपयोग केव्हा करतो आपण सेंटेन्सेस मध्ये? जेव्हा एखादी घटना झाल्यानंतर लगेच दुसरी घटना ताबडतोब घडते. जसं ॲज सुन ॲज द टीचर एंटर्ड in the class and all the student stood. म्हणजे एक घटना झाल्यानंतर दुसरी घटना लगेच. आता याचा यूज कसा करतात? व्हेरी सिम्पल ट्रिक आय वुड लाईक टू शेअर विथ यू. व्हॉट इज दॅट? ही जी सेंटेन्स आहे ॲज सुन ॲजचा उपयोग करत असताना सरळ सरळ लिहून टाकायचं. ॲज सुन ॲज, ॲज सुन ॲज दे सॉ लॉयन, म्हणजे त्यांनी लॉयनला बघत नाही तोच. दे रॅन अवे, ते पळून गेले. दे रॅन अवे. ओके. ॲज सुन ॲजचा वापर करत असताना सरळ सरळ समोर लिहून टाकायचं. नंतर नो सुनर दॅन याचा उपयोग करत असताना बघा सेंटेन्स कसं आहे ते. फक्त टेन्स मध्ये बघावं लागतं. याच्यामध्ये टेन्स म्हणजे पहिल्या सेंटेन्स मध्ये कोणतं वर्ब आहे, कोणत्या फॉर्म मध्ये आहे. जसं नो सुनर वर्ब सॉ आहे, बरोबर आहे. म्हणून नो सुनर डू डज डीड असं असते. ते प्रेझेंट टेन्स असेल तर डू डज आणि पास्ट टेन्स आहे म्हणून डीड. नो सुनर डीड. आणि दुसरं वाक्य जिथून सुरू होते त्या ठिकाणी दॅन शब्द लिहायचा. म्हणजे असं येईल वाक्य. नो सुनर डीड दे, या ठिकाणी सी लिहावं लागेल. लॉयन, काईल, दॅन, दे रॅन अवे. ओके. जिथं यूज केला तिथं आपण काय करायचं? इथं दॅन वापरलं आणि नो सुनर डीड केला आपण. नंतर तिसरं सेंटेन्स याच्यामध्ये हार्डली हॅड असते आणि इथं व्हेन. परफेक्ट टेन्स मध्ये हे सेंटेन्स आपल्याला करायचं असते. म्हणून सुरुवातीला लिहायचं हार्डली, हार्डली हॅड लिहायचं. ओके. हार्डली हॅड दे. आता सीचं रूपांतर या ठिकाणी सी सॉ सिन, सिन लिहावं लागेल. लॉयन. दुसरं वाक्य इथून सुरू होते म्हणून व्हेन या ठिकाणी व्हेन दे रॅन अवे. इथं वेनचा उपयोग केला आपण आणि इथं हार्डली हॅडचा उपयोग केला. So you can solve number of sentence like this. Okay. So this is a very simple trick about the transformation and use of as soon as, no sooner than, dash 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 than and hardly when. याच्यामध्ये immediately and वगैरे शब्द जर असले it can be removed. Okay. So this is about today's lecture. Thank you.